गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. एवढं माझे सगळं आत्ता आवरलेलं आहे. 9 वाजलेत सकाळचे. तर आता मी फ्रेश म्हणजे सकाळपासून काय असतं, उठल्यापासून जी कामं चालू होतात तर केस काय विंचरायला वेळ नसतो. आता मी आवरते बघा. आज तुम्हाला काही रेसिपी दाखवत बसली नाही. आज काय किचनमध्ये तुम्हाला नेलं नाही. आता मी काय करते, सॉक्स घालते. मी सगळे कामं झाल्याशिवाय सॉक्स घालत नाही का, तर पाण्यामध्ये पाय जातात पुन्हा आणि पुन्हा ओले होतात सॉक्स. तर आता सॉक्स घालून घेते. आणि माझ्या मोठ्या मुलीच्या नंदेचं लग्न आहे, तर तिला जरा सेट बघायचे. तर ते सेट आहेत माझ्याकडे कपाटामध्ये. ते मला वेळ नाही काढायला, तर आता म्हटलं जसे आहे तसे घेऊन जाऊया तिच्याकडे आणि ती तिथे बघेल. आता सासूबाईंचा नाश्ता झाला आहे, त्यांचं ताट पण वाढून झालं आहे. आता फक्त माझे केस बीस विंचरते, माझं आवडते. सकाळची नुसती लगीन घ्यायसारखी असते सकाळची. आता पावडरला सुद्धा हात लावा असं वाटत नाही, एवढं ड्राय स्किन व्हायला लागली आहे. चला तर मी माझं आवरल्यानंतर तुम्हाला भेटते पुन्हा. एवढा मैत्रिणी झालं मी तयार आता. आणि सासूबाईंना देते गोळी, खोकल्याचं औषध पण देते. आणि आता सगळं हे बघा सामान घेतलेलं आहे, बॅगा हे बॉक्स. आता बघू तिथं तिला काय काय आवडतं काय नाही, काय आहे ते पाहिलं पण नाही मी ते. चला आता मग सासूबाईंना देते. आता मी गोळी, बीपीची गोळी देते. बीपीची गोळी दिली आहे. आणि आता हे औषध पण देते, खोकल्याचं औषध. खोकला नाही आहे त्यांना तरी पण देते औषध. हां, खोकला अजिबात येत नाही तरीसुद्धा देते मी. पुन्हा हे पण म्हणतील नाही दिलं का तिला औषध, आणि पुन्हा यायला नको खोकला नसलं तरी. घरात असलेलं काही वाईट नाही, औषध म्हणा घेऊन टाका. खोकला नसले तरी येणार नाही पुन्हा. आणि बीपीची गोळी घ्या. तुम्हाला दिली ती बीपीची गोळी, कुठं ठेवली बीपीची गोळी? बघा तिथं ठेवली बीपीची गोळी तुम्ही. हां, ती बीपीची गोळी घ्या. खोकल्याचं औषध तर पहिला बीपीची गोळी घ्या, म्हणजे खोकल्याच्या औषधावर पाणी पिऊ नकात जरा. हां, चला आता 9 वाजलेत. आता मी निघते. माझ्या छोटूला सांभाळावं लागतं, माझ्या विराजला. आणि माझ्या मुलीचं काम चालू होतं. मी गेले म्हणजे थोडं तिला खायला तर नाश्त्याला तर वेळ मिळेल, काय तर खाईल तरी पोटात जाईल तरी. तर ती तशीच बसते. आणि तिलाही बरं नाही आहे, तिलाही सर्दी झाली आहे. आणि तिच्या नंदेचं लग्न आलं आहे जवळ, त्यामुळे तिला काळजी घ्यावंच लागणार आहे. तिला स्वतःचीच काळजी घ्यायला वेळ नसतो, स्वतःचं काही करायला वेळ नसतो. बघ चला तर मग आता निघते मी माझ्या लेकीकडे. निघाली मी आता. लिफ्ट येईल बघा, लिफ्ट आता. लिफ्टमध्ये फॅन लावते बघा. कोणाला गरम होते, कोणाला थंडीचं. इथे थंडी वाजते आणि लोकांना गरम होते. बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत, मग 8:15 झालेत. मी मगाशीच आलेली, पण येताना काय झालं, पिल्लूला आणलं होतं विरांशला. मुलीकडनं मग मगाशी आली तर येताना विरांशला आणलं. आणि मग विरांशला मी केली होती बघा खोबऱ्याची खीर करायची होती त्याला बघा. मग ती रेसिपी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ नाही काढता आला, त्यावेळेस गडबड होती. मुलगी, जावई आणि विरांश होता. विरांशचा गोंधळ चालू होता घरात, नका खेळणं चालू होतं त्याचं. आणि मी खीर अशी केलेली आहे. त्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये हे ओलं खोबरं आहे ना, ओलं खोबरं तुपामध्ये फ्राय करून भाजून छान ते खीर केली. आणि आता उशीर झाला आणि आम्ही दोघीच आहे सासू सुना, त्याच्यामुळे टाकते
खिचडी, डाळ तांदळाची खिचडी टाकली आहे आम्हाला दोघींना पण लाईटली, कारण का संध्याकाळी आहे ना आम्हाला जास्ती भूकही नसते आणि चालतं खिचडी असली तरी दोघींना पण. सासूबाई म्हणल्या चालेल आपल्याला खिचडी टाकली तर. आता छोटी मुलगी आली आहे भेटायला. छोटी मुलगी आली भेटायला, तिलाही वेळ नसतो, दिवसभर काम, आणि मला इकडं विरांशकडे असते दिवसभर, तिला वेळ नसतो. म्हणजे आता येते भेटायला. आणि मोठ्या मुलीला पण ते गळ्यातलं काही काही द्यायचं होतं तर लग्नानिमित्त मी तुम्हाला दाखवलं ना सकाळी, मी घेऊन जात होते बॉक्सेस, त्याच्यामध्ये काही काही निवडलेत, कारण का दोघींच्या लग्नाच्या वेळेस गळ्यातले सेट बीट भरपूर होते त्याच्यामध्ये. मग जेवढे म्हणजे त्यातले आवडतील तेवढे तिथे काढून ठेवलेत. आता बघू म्हणे कुठल्या कुठल्या, म्हणजे आत्ताच जर चॉईस करून ठेवले तर मग लग्नाच्या वेळेस घालता येईल म्हणून तिने ते सेट बीट काढायला मी नेले होते. मी घेऊन गेली का तिने तुझं आणलेले बॉक्स. आता हे बघा ते घागरा तुम्हाला दाखवते. हे बघा हा घागरा ती आता काढून ठेवलेला आहे. आतला अस्तर काढलंय त्याच्या, आतला का अस्तरला कॅनव्हस ते जाड असतं खूप, ते काढलंय. तर आता टीप मारायची हाताने, काही उसवलंय थोडं. आणि बघा खिचडी एकीकडे बघेपर्यंत एकीकडे अंधार, तर थोडी खिचडी, छोटा कुकर असल्यामुळे उतू गेली बघा थोडी. आता खिचडी झाली की सासूबाईंना वाढेल. मगाशी त्याला सासूबाईंना दिली होती पपई खायला. पिलू तुला खायची का पपई? डाळिंब खायचं का? डाळिंब नको? डाळिंब पण त्या दिवशी आणले होते ना, डाळिंब त्या दिवशी आणले होते आम्ही बाजारात गेल्यानंतर आणले होते. ते डाळिंब होते, छान होते लाल. ते विरांश आले की त्याला दिलं. तर आता होईल खिचडी, होईल शिट्टी. कसं उठी गेलंय असं झालंय बघा. आता कुकर खराब होतं आता. चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये आता पुढील ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.